मित्रांनो नमस्कार. हिंदू नववर्षाच्या तसंच आपल्या गुढीपाडव्याच्या आपण सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नवीन संवत्सराला आज आरंभ झाला. तिथीने आज चैत्र प्रतिपदा म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस. मराठी महिन्यांचा जर कुठला वस्तुपाठ असेल मराठी साहित्यात तर माझ्या मते दुर्गा भागवत यांचं ऋतुचक्र हे पुस्तक. त्यात प्रत्येक ऋतूला इतक्या बारकाईने दुर्गाबाईंनी चितारलं आहे. आज त्यातलाच वसंत हृदय चैत्र हा लेख तसा मोठा आहे, पण यातले काही उतारे मी आपल्यासमोर सादर करतो. वसंत हृदय चैत्र, दुर्गाबाई भागवत, ऋतुचक्र. श्रावणाची साखळी असते तशीच वसंताची. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले आणि बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे आणि त्यासोबत अत्यंत शीतल देखील. तरी त्यातल्या त्या चैत्र हा वसंतात्मा आहे, हा मधुमास आहे. ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे. कडुनिंबाचे झाड निर्झर फुलाच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्यांच्या शेजारीच कडवट उग्रवासाचे करंजाचे झाडे सबंध फुलले आहे. करंजाच्या फुलाचे रूप अलौकिक असते. अगदी नखा एवढी कळी करंजीच्या साकाराची, पांढरी हिरवा परकर नेसलेली, पण फूल उमललं की किती निराळे दिसतं नाही. आता एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी एक पांढरी टोपी. जणू काही टोपडे घातलेलं बाळ घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे आणि रस्त्यावर पडलेल्या या फुलांचा खच अत्यंत रमणीय दिसतो. वसंत लक्ष्मीचे शुभ्र हास्य कुठे फुलत असेल तर ते पांढऱ्या खुरचाफ्याच्या झाडांवर. फाल्गुनात काही झाडे फुलली होती तर काही फुलू की नको या विचारात उभी होती. चाफ्याची घट्ट मिटून राहिलेली कळी फुलायला कितीतरी दिवस लागतात. चाफ्याचे निष्पर्ण दांडे निळसर पांढऱ्या वर्णाचे आकाशाच्या रंगात कसे एकजीव झालेले वाटतात, पण त्यांच्या बोथटपणामुळेच आपले लक्ष वारंवार त्यांच्या कुरूपपणाने व्यथित होते. शिरीष, गुलमोहरसारखी निष्पर्णतेची शोभा या झाडाला नाही, पण मार्गशीर्षाच्या अखेरीपासून या झाडाच्या बोथट दांड्याच्या शेंड्यावर चिकट लाल डिंकाचा स्त्राव दिसू लागतो. ते शेंडे टकाकू लागतात आणि मग फुटून वाहणाऱ्या चिरातून मांजरांच्या नखासारख्या अणकुचीदार पण लाल अशा नखा बाहेर पडतात. त्याही चिकामुळे चकाकतात. मग हे मोड वाढीस लागतात आणि एका एका मोडातून अनेक डिक्षांचे गुच्छ बाहेर पडतात. ते झपाझप वाढून त्यांचे दांडोरे होतात आणि मग त्या दांडोऱ्यांच्या टोकावर कळ्या धरतात. चांगल्या महिनाभर त्या कळ्या मुक्या असतात. किती सुंदर वर्णन आहे. चांगल्या महिनाभर त्या कळ्या मुक्या असतात आणि मग एक एक गुच्छ फुलता फुलता सबंध झाडच फुललेलं दिसतं. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणारच नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड, लांब लचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की नाही ते पाहण्याकरता त्यांनी चोचीने प्रहार केलेले आहे. तेव्हा मोठी मौज दिसते सगळं बघण्यात. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळ्यांचे कुजणे बहुधा याच झाडांवर चालत असावे. रूप रस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल अशी काही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे मला वाटतात. समोर सारी झाडी पालवतायत, फुलतायत, फळतायत, पक्षी गातायत, मिलन पावतायत.
घरे बांधून अंडी घालतायत. सारा निसर्गाविष्कार उघड्यावरती पडला असून त्याच्या त्या विराट खुलेपणामुळेच त्याच्या भोवती गूढ आवरण पडल्यासारखे वाटते आहे. उघड्या 2 डोळ्यात तो आविष्कार मावत नाही. बुद्धीचे चिमुकले विश्व या पसाऱ्याचे प्रतिबिंब साठवण्यास असमर्थ असते. या पसाऱ्यातलाच एक सचेतन सुखलोलूप परिणाम म्हणजे आपले मन, आपले शरीर, आपल्या साऱ्या संवेदना असे मात्र सारखे जाणवत असते. आणि म्हणूनच कोणत्याही चिमुकल्या निसर्गदृश्याशी यावेळी आपण एकतान होऊ शकतो. खरं आहे ना? एवढेच नाही तर हे लहानचेच सौंदर्य पुरे आहे. त्याहून आणखीन मोठे काहीही नको असते आपल्याला. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीला शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडतं. असा हा वसंत हृदय चैत्र महिन्याबद्दल आपण कोणत्या कविता वाचल्या असतील, कुठले लेख वाचले असतील, नक्की नमूद करावं. धन्यवाद.